हॅलो, गुड मॉर्निंग. सो बँक निफ्टी आज 400 पॉईंट्स गॅपअप ओपन झालं आहे आणि मार्केटने लगेचच पहिली कॅन्डल पण खूप छोटी ग्रीन बनवली आहे. त्याच्यानंतर मार्केटने लगेचच डाऊनसाईड मोमेंटम द्यायला सुरुवात केली आहे. सो लगेचच आपण काही ट्रेड घेतलेला नाही आहे. मार्केटनी जे आहे ते आपण अकॉर्डिंग टू ओपनिंगच ट्रेड घेतो वरच्या साईडचा, बट मार्केटने लगेचच डाऊन साईडची मोमेंटम द्यायला चालू केली आणि मार्केटकडे वरच्या साईडला आपल्याला एल पण आहेत की ज्यांना आपण टार्गेट करू. आपल्याकडे जे एल आहेत ते फक्त क्लोजिंग प्राईसचेच आहेत, वरचे एल नाही आहेत. मार्केटने जे आहेत ते हंट करून टाकलेले आहेत कालच्या दिवसात आणि आजही मार्केटने जे आहे ते गॅपअप दिलं आहे आणि मार्केटने लगेचच फर्स्ट कॅन्डलनंतर जे आहे ते खालच्या क्लोजिंग प्राईसच्या एलला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. सो मी ही थोडीशी डाऊनसाईड मोमेंटम झाल्यानंतरसुद्धा मी परत पुट साईडचाच ट्रेड घेतलेला आहे. 922ला मी घेतला, 460ला आपण डाऊनसाईडचा ट्रेड घेतला आहे. कारण मार्केट इथून परत वर जाईल, कारण मार्केटने कोणाला डाऊनसाईडची एंट्री करण्याचा चान्स दिलेलाच नाही आहे. सो वरच्या साईडला एल नाही आहेत. मार्केट जो आहे तो आता परत तिथे साईडवेज राहून थोडेसे एल जमा करतो आहे आणि मार्केट परत एक डाऊनसाईड मोमेंटम देईल आणि त्यामध्ये आपला टार्गेट हिट होईल.